नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला। आज आपण खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत। 6 ते 6 टिपक्यांची रांगोळी आहे आणि तिसऱ्या टिपक्यांची आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल आकाराने सर्कल करून घ्यायचं आहे आणि एक डिझाइन काढून घ्यायचा आहे। आता हे एक पानाचे आकार तयार झालेला आहे आणि चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। आता हा तिसरा सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि आता हा चौथा सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि ते 2 टिपका दिसतोय आणि तिन्ही टिपके आपल्याला आतमध्ये असंच सोडायचं आहे आणि त्यानंतर मी लाल रंग भरून घेत आहे त्याच्या आतमध्ये आणि आपल्याला आजूबाजूचे ते 2 टिपके दिसतोय तिथे आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक पानाचा आकार करून घ्यायचा आहे आणि आता हे एका फुलाचे आकार तयार झालेला आहे। आता खूप सुंदर रांगोळी दिसतोय, आता बघू शकाल तुम्ही। आता पूर्ण मी ह्याला लाल रंग भरून घेत आहे आणि चॅनलवर नवीन आले असले तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। खूप सुंदर रांगोळी आहे। हा शेवटपर्यंत रांगोळी तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडले तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कशी वाटली आणि कोणत्या प्रकारचे रांगोळी हवे ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा। मी ते सुद्धा काढून दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते आणि आता हा आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे। आता पूर्णपणे लाल रंग भरलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला मी रेष ओढून घेत आहे आणि त्यानंतर मी शेवटला एक टिपके ठेवत आहे आणि थोडंसं प्रेस करून घेत आहे। प्रत्येक फुलांमध्ये रेष ओढून घ्यायचं आहे, त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला टिपके ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे। त्याच्यामुळे आपलं रांगोळी खूप सुंदर दिसतोय। काहीतरी थोडं सजावट केल्यावरच आपला रांगोळी खूप सुंदर दिसतोय, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी सजावट करायचं। आता हा सुद्धा तयार झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे चारी बाजूला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग वापरू शकता आणि थोडंसं प्रेस केलेलं आहे, त्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं टिपके ठेवून प्रेस केलेलं आहे चारी बाजूला आणि त्याच्यानंतर मी क्रॉसमध्ये एक डिझाइन काढून घेत आहे। हाफ सर्कलनी रेष ओढलेला आहे क्रॉसमध्ये आणि वरच्या बाजूला छोटंसं गोल केलेलं आहे। आता चारी बाजूला असंच प्रकारे करून घ्यायचं आहे। सर्कलमध्ये आपल्याला रेष ओढून घ्यायचं आहे हाफ सर्कलनी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच अजून एक मी डिझाइन हाफ क्रॉसमध्ये रेष ओढून थोडंसं डिझाइन केलेलं आहे आणि वरच्या बाजूला ते सुद्धा गोल केलेलं आहे। आपल्याला रेष ओढताना थोडंसं क्रॉसमधनं ओढून घ्यायचं आहे। त्या पहिलं रेष ओढलेलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठी रेष ओढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला। आता बघू शकाल किती सुंदर दिसतोय। आता त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 2 टिपके दिसतोय, त्याला मी ट्रायंगल शेपनी रेष ओढलेला आहे। प्रत्येक एक फुलांच्या खाली 2 बॉक्स होतोय, त्याच्यानंतर त्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, जोडून घ्यायचा आहे। आता चारी बाजूला मी जोडून घेतलेला आहे, त्यानंतर मी हिरवा रंग भरून घेत आहे त्याच्या आतमध्ये। ट्रायंगलच्या बॉक्समध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे, कारण लक्ष्मीला हिरवा आणि लाल रंग प्रिय आहे। आता माझी हिरवा रंग भरून तयार झालेला आहे। ह्याच्यानंतर मी जोडून घेतलेलं होतं मध्ये सेंटरमध्ये रेषला अजून एक छोटंसं 2 रेष केलेलं आहे, त्यानंतर थोडंसं पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे। चारी बाजूला 2 रेष ओढून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं। त्याच्यानंतर आता माझी चारी बाजूचं झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर मी हिरवा रंग भरून घेतलेला होता, तिथं सुद्धा क्रॉसमधलं 2 रेष हाफ सर्कलनी रेष ओढून आणि एंडला छोटंसं गोल केलेलं आहे।
आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसतोय त्याच्यामुळे। आता ह्याच्यानंतर मी एक 3 पाकळ्यांचं डिझाइन काढून घेतलेला आहे। पिवळा रंग टिपके ठेवले होते त्याच्यावरती 3 पाकळ्यांचा रंग पाकळ्या केलेला आहे। त्याच्यानंतर मी पांढरा रंग भरून घेतलेला आहे। आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। चारी बाजूला मी 3 पाकळ्यांचा फुला काढलेला आहे आणि अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे। आता चारी बाजूचे तयार झालेला आहे। त्यानंतर मध्ये आपल्याला टिपक्या उरलेला आहे तिथं मी हाफ सर्कलनी जोडून घेत आहे। हिरवा रंगाचे बॉक्स केलेला होता त्याला जोडून घ्यायचा आहे। चारी फुलाला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा आपल्याला एक फुलाचा आकार दिसतोय। आणि त्याच्यानंतर मी एंडला त्याला हाफ सर्कलनी एक रेष ओढलेला आहे आणि ते सुद्धा आपला एक फुला तयार झालेला आहे। आता बघू शकाल किती सुंदर रांगोळी दिसतोय। त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये निळा रंग भरून घेत आहे। आणि आता हे निळा रंग आपला पूर्णपणे भरून तयार झालेला आहे। ह्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाच्या अगदी छोटंसं 2 रेष ओढून घेत आहे प्रत्येक पाकळ्यांमध्ये। आता हा तयार झालेला मध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवून प्रेस केलेला आहे। त्यानंतर छोटंसं टिपके ठेवून एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे आतमध्ये। ते सुद्धा आपला एक फुलाचा आकार दिसतोय। आता बघू शकाल थोडंसं प्रेस करायचे आणि ते सुद्धा आपलं एक फुलं तयार झालेलं आहे। आणि आता कसं वाटली तुम्हाला रांगोळी? आणि आपल्याला बॉक्स दिसतोय प्रत्येक ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे। प्रत्येक बॉक्समध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करायचं आहे। ते पिवळ्या रंगाचे टिपके ठेवल्यामुळे आपलं रांगोळी किती सुंदर उठून येतोय तुम्ही बघू शकाल। आता दाराबाहेर तुम्ही असं रांगोळी काढली तर अगदी नजर लागण्यासारखं होतोय। खूप सुंदर रांगोळी आहे, लोक वळून बघतील असं रांगोळी आहे। आवडले तर नक्की मला कमेंट करून कळवा। नवीन आले असले तर सबस्क्राईब करा। बाय बाय।